अप्रतिम, अवर्णनीय, अद्वितीय, साक्षात चमत्कार, अर्थपूर्ण आविष्कार. इथे हे समजायला पांडित्यपूर्ण विवेचन नको. इथे प्रकांड पांडित्याची गरज नाही. हे समजायला प्रज्ञावंतच हवा. तिच्या हसला तर वारे दुःख, राजाचं दुःख, वारे दुःख, राजाचं दुःख, वारे राजाचं दुःख, तलावात बुडी मारणाऱ्या मगरीचे अश्रू, वारे दुःख, इवलेशे किडा मुंगीचे दुःख, वारे दुःख, राजाचं दुःख, वारे. आता एकांतात बोलावे म्हणजे तो ऐकणार नाही. जग जिंकल्याचा आनंद होतोय त्याला. त्याला असंही वाटते की त्याला इतके कळते की इतरांना कळण्यासारखे काही उरलेच नाही. टाळ्या मिळाल्या की विरघळतोच. माझे दुःख किडा मुंगीचे आणि हा जणू अजस्त्र हत्तींच्या विद्यापीठातील साऱ्या शोकांतिका पाठ करू. याला याची जागा दाखवू. याला याची जागा दाखवतो. वारे दुःख, राजाचं दुःख, वारे दुःख, राजाचं दुःख, वारे दुःख, इवलेशे किडा मुंगीचे दुःख, वारे दुःख, राजाचं दुःख. तो ते दुःख परत पाहायचंय मला. गुलामा परत दाखव. हा माझा हुकूम आहे. महाराज, 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 मोडलास तर काय होईल हे कुत्र्यांच्या गळ्यात गळा घातलास त्यांची भाषा ऐकलीस तेव्हाच कळाले असेल. तुला तेच आणि तसेच परत करावे लागेल. विचार कर. माकडचेष्टांना प्राधान्य देणाऱ्या विदूषकांच्या घटनेत सुद्धा आणीबाणीच्या वेळी अपवादात्मक प्रसंगी विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. मला माझे दुःख परत पाहायचे. चुकलो मी. मला ते परत जमणार नाही. मी गुन्हा केलाय. हे करायला मला परत भाग पाडू नका. तू माझा हुकूम डावलू शकत नाहीस. महाराज, महाराज, तरी क्षमा करा. महाराज, क्षमा करा. परत असला आगाऊपणा मी कधीच करणार नाही. नीट वागेल. देवा शपथ सांगतो, स्वतःला शहाणा समजण्याची घोडचूक मी कधीच करणार नाही. महाराज, दयावंत व्हा महाराज. पाया पडतो मी. तुला तेच आणि तसेच परत करावे लागेल. महाराज, पामराच्या सेवेची बूज राखा महाराज. पामराची एकच आणि पहिली चूक आहे. मी दयेस पात्र आहे. मी मला संकटात टाकू नका महाराज. तुला हे करावेच लागेल. ही राजाज्ञा आहे. कुत्र्यांना तूच मारले होतेस ना. कुत्र्यांना तूच मारले होतेस ना.
होतास रा रडत होतास तू कुत्र्यांचा मृत्यू फारच मनावर घेतलास त्यांच्या मृत्यूपूर्ण जबादाने का साबित झालास आणि मनसोक्त रडलास तू खरे ना वय महाराज लई आठवली ती लई वाईट वाटते एकाकी उदास खिन्न वाटते वय मी कुत्र्यांसाठीच रडलो मनपूर्वक रडलो आणि तुला वाटलंय आपल्याला प्रत्यक्ष राजापेक्षा कळतंय सहज फसेल तो तुझ्या महत्वाकांक्षेला इतका वेग आला की तुझी अकलेची गाडी घसरली आणि तुला वाटलं ही गोष्टच चालू ज्यातले कासव सुद्धा शर्यत जिंकते राजाला मागे टाकून आपण खूप खूप पुढे निघत जाऊ तुला खरंच वाटलंय की तू राजालाही हरवशील? येडे आहात का महाराज आपण जिवंत गाईचं दूध प्यायलेलो तुमचं बरं असत राजाच्या पोटी जन्म घेतला की बात वयाबरोबर वाढलं आणि बाप की चादर झटकून त्या गादीवर बसून राज्याचं दुकान चालवायला मोकळे पण आम्हाला कलेवर जगावं लागतं हो कलेनं वाढ होते आमची महाराज मला किती कळतं हे मला कळतं आणि ज्याला कळत नाही त्याला कळतं आणि ज्याला कळतं त्याला कळतच नाही हा माझ्या गुरुचा मूलमंत्र आहे म्हणजे हे समज करताना मला हेच सिद्ध करायचं होतं की मला कळत नाही महाराज एखादा आरसा घेऊन त्याच्यात वेळे वाकडे तोंड तो आरसा पाडणं त्याचे तुकडे गोळा आणि मग एखादं फरमास वाक्य ठासून टाकणं ही आमच्या धंद्याची नावी हात्याला की आहे अहो त्याला तसा अर्थ नसतोच हेच निरर्थ नाही महाराज या जादूमागचा अर्थ काय तर बनवा बनवी तुमची गंमत केली महाराज आणि तुम्ही तरी राजपणातून काय मिळवत आहात एक आत्मिक समाधान नोंदाशीच होईल एका विदूषकापेक्षा आपण हुशार आहोत असं वाटल्यानं एक राजा मनोमन उगीच खुश झाला तू मला बनवतोयस का काय चालवलेस तू आधीच राणीच्या आजाराने या मृत्यूच्या वासाने मला काही सुचत नाहीये जागी झाली सध्या डोळे निघते आगळी असते तेव्हा तिथे निरुपद्रवी असते आणि जागी होते तेव्हा फक्त उपद्रव आणि उपद्रवच या महाराजा या टोकापासून त्या टोकापर्यंत कानाकोपऱ्यात तुझा आवाज घुमू दे तुझा आवाज घुमू दे अजून जोराने मृत्यूला दाबून कधी कधी राजा असून आम्हाला हसावेसे वाटते पण महाराज आपल्या या राज्यामध्ये हसण्यासारखं काही घडतच नाही त्याला तुमचा तरी काय इलाज रे येईल ती बातमी दुःखाची निराशेची विनाशाची अस्तित्वाला राणी सरकार अत्यवस्थ सारे तो
देव रजेवर गेलाय का शुद्ध हरपली आहे त्याची का तोही रुग्णशय्येवर आहे का आपल्या निर्मितीचा विसर पडलाय त्याला का हा प्रयोग फसला म्हणून नवीनच नाटक लिहायला घेतलं एक राजा असून मला हसावेस वाटतं पण हसावं कसं महाराज 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 आपण दोघच आहोत हे गुपितच राहील घ्या असून राजशिष्टाचाराच्या माहिती टांग काय बोलतोय तू शुद्धीवरच ना आपला मानला त्या शब्द मन मोकळेपणाने काय बोललो तर मर्यादा विसरू नकोस झाडावर चढता येते जात विचकता येतात म्हणून ढगाला हात घालू नकोस विदूषकाच्या तोंडी राजशिष्टाचार शब्दाचा होणारा पवित्र भंग कायद्याच्या कुठल्याही राज्यात सहन केला जाणार नाही सर्व विनोद